मध्ये शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट। पवारांसोबत राजकीय आणि सामाजिक चर्चा झाल्याची कडूंची माहिती। शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत मी वेगळा निर्णय घेणार नाही। शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा विचार करू। शरद पवारांच्या भेटीबाबत बच्चू कडूंची प्रतिक्रिया। लोकसभेच्या 1-2 जागांसाठी नाही तर 3-4 जागांसाठी प्रयत्न करू। लोकसभेच्या जागा लढण्याबाबत बच्चू कडूंची प्रतिक्रिया। नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनाची सभा। सभेतून काँग्रेस लोकसभेचं रणशिंग फुंकणार। काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी उपस्थित राहणार। काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहणार। नागपुरात काँग्रेसच्या सभेसाठी लागलेल्या राहुल गांधींच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीने माती लावली। माती लावलेला बॅनर काढण्यात आला। माझा थेट आरोप नागपुरातील भाजपवर। काळं फासणाऱ्यांचं तोंड येत्या काळात काळं होणार। विजय वडेट्टीवारांची टीका। मनोज जरांगे पाटलांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। आंतरवाली सराटीमध्ये जाणार तर मुंबईतील आंदोलनाचा मार्ग आज जाहीर करणार। धनगर समाजाचा चिकित्सा अहवाल बासनात। महाधिवक्त्यांनी अहवालावर अभिप्राय न देता परत पाठवला। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात टीएसनं तयार केला होता अहवाल। मवियाच्या शेतकरी जनाक्रोश मोर्चाचा आज दुसरा दिवस। आज केंदूर, शिक्रापूर, न्हावरा, मांडवण, निरवी आणि दौंडमध्ये मोर्चा। शेतकऱ्यांच्या विविध 6 मागण्यांसाठी महाविकास आघाडी आक्रमक। काँग्रेसच्या सुनील केदार यांच्या जामिनावर आज निर्णय। केदार यांच्यावर नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा आरोप। केदार यांच्या शिक्षा स्थगितीच्या निर्णयावर आज सुनावणी। कांदा प्रश्नावर लवकरच अमित शहांना भेटणार। कांदा निर्यात बंदीऐवजी इतर पर्याय अमित शहांना सुचवणार। खासदार सुजय विखे पाटील यांची माहिती। अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरेंचं अखेर ठरलं। वाघेरे शनिवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार। केंद्राकडून शेतकऱ्यांना 6,000 आता 9,000 मिळणार। पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी तारीख पे तारीख। केंद्र आणि राज्य सरकारकडून महामार्गासाठी आता 31 डिसेंबर 2024 ची तारीख। मुंबई उच्च न्यायालय यांच्या सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर। बहुप्रतीक्षित शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचं 10 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर। पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न। टेंभूर ते मरीन ड्राईव्ह प्रवास वेगानं होणार। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह नव्या बोगद्याच्या कामासाठी 7,326 लाखांचं कर्ज मंजूर। मुंबई मंडळातील विजेत्यांकडून 593 घरं म्हाडाला परत। सोडतीतील 700हून अधिक घरं रिक्त राहण्याची शक्यता। गिरणी कामगारांच्या गृहनिर्माणासाठी म्हाडाकडून ठाण्यातील 54 एकर भूखंड निश्चित करण्यात आलाय। भूखंड मिळाल्यास म्हाडाला गिरणी कामगारांसाठी 19,000 घरांची निर्मिती करणं शक्य होणार। राज्यातील पात्र मदरशांना पायाभूत विकासासाठी 10 लाखांचं अनुदान। राज्य सरकारचा निर्णय। डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या मर्यादेत 5 पटीनं वाढ। राज्यातील तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल लागणार। 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत। तलाठी भरतीच्या परीक्षेवर 16,000 जणांचा आक्षेप। नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापरल्यास थेट तडीपारीची कारवाई। पोलीस आयुक्त कर्णिक यांचे आदेश। नायलॉन मांजाच्या निर्मिती, खरेदी आणि विक्रीवर बंदी। मुंबईत चायनीज मांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई। चायनीज मांजा वापरणाऱ्या आणि विकणाऱ्या 19 गुन्हे दाखल झालेत। जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी बेटावर पाणीबाणी। पाण्याची व्यवस्था नसल्यानं नागरिक त्रस्त। पाण्याअभावी देशी विदेशी पर्यटकांच्या संख्येत देखील घट। बोटींद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ। चिपळूणमधील उड्डाणपूल आता नवीन डिझाईननुसार बनणार। नव्या डिझाईननुसार उड्डाणपुलाचं काम केलं जाणार। पुण्यात पुन्हा भर रस्त्यात कोयत्यानं हल्ला। 2 गटात हाणामारी। वडगाव शेरी इथल्या आनंद पार्क परिसरातली घटना। पोलिसांनी आरोपींना ठोकल्यात बेड्या। खराब हवामानामुळे गोंदियाला येणाऱ्या विमानसेवेवर परिणाम। हैदराबाद गोंदिया विमानसेवा काही महिन्यात बंद। प्रवाशांची डोकेदुखी वाढली। बुलढाण्यातील मोहगाव हाडे गावाच्या सोनाटी गावापर्यंत जीवघेणा प्रवास। विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास। नदीवरील पूल बांधून देण्याची स्थानिकांची मागणी। बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम मंदिराची दानपेटी चोरीला। दानपेटी न फुटल्यानं चोरट्यानं दानपेटीच पळवली। चोरटा सीसीटीव्हीत कैद। लाच घेतल्याप्रकरणी ससूनमधील कर्मचाऱ्याविरोधात बंडगर्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी 3,000 रुपयांची लाच घेतल्यानं कारवाई।
साताऱ्यातल्या सार्वजनिक शौचालयात विद्रूप पुतळा ठेवल्याप्रकरणी पोलिसांकडून 4 जणांविरोधात कारवाई. 3 साथीदारांसह एका महिलेनं कृत्य केल्याचं समोर. 500 रुपये तिकीट दर केल्यास नाट्यगृहाचं भाडं 1.5 आकारण्याच्या निर्णयाला विरोध. 1 जानेवारीपासून शिवाजी मंदिरमध्ये 23 नाटकांचे प्रयोग न करण्याची भूमिका. नाट्यगृहाकडून भाडं कमी न करण्याची भूमिका कायम. मुंबईतील सुशोभीकरणाची गती मंदावली. प्रकल्पासंबंधित कामाच्या निविदा प्रक्रिया रखडल्या. महानगरपालिका निवडणूक लांबल्याचा परिणाम. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 4,000 रुपये जमा. ही रक्कम तुटपुंजी असल्यानं शेतकऱ्यांची नाराजी. खात्यात पूर्ण रक्कम जमा करण्याची मागणी. शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास 4 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. समाज कल्याण विभागाकडून मुदतवाढीचा निर्णय. नागपूरसह अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू होणार. सहकार आणि पणन विभागाकडून 40 कोटींचा निधी मंजूर. शीव पनवेल महामार्गालगत सुरू असलेल्या विकास कामांमुळे परिसरात धुळीचं साम्राज्य. मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची MMRDAला नोटीस. पुण्यात वर्षभरात 90,000 घरांची विक्री. 2019च्या तुलनेत घरांच्या विक्रीत 90% वाढ. कोरोनाच्या JN1 व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेकडून खबरदारी. 400 बेडसह ऑक्सिजन यंत्रणा सज्ज. महानगरपालिकेच्या बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात तपासण्या सुरू. बुलढाण्यातील कोविड रुग्णालयात बनलाय दारूचा अड्डा. पत्ते सिगरेटसह रुग्णालयात दारूच्या पार्ट्या. आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर. चिपळूणमधील गॅस वाहिनीसाठी रस्ते खोदाईला सुरुवात. रस्ते दुरुस्तीसाठी ठेकेदार ठरवा मगच काम करा. आंदोलन करत ठाकरेगडाची मागणी. भाजप राष्ट्रवादीचा देखील आंदोलनाला पाठिंबा. रत्नागिरीच्या चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील प्रदूषणामुळे आरोग्याला धोका. नदीत कोंबड्यांचे टाकाऊ अवशेषांना खच साचल्यानं दुर्गंधी. दत्त जयंतीनिमित्त पुण्याच्या घोडेगावमध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार. विजयी बैलगाड्यांसाठी लाखोंची शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. नाशिकच्या पाथर्डी परिसरातील नवलेमळा इथं धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. वन विभागानं बिबट्याला सुरक्षित स्थळी नेलं. सावंतवाडीतील निंबळे परिसरात गव्याचा मुक्त संचार. गव्यामुळे भात शेतीचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचे 4 रुग्ण आढळले. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ. जिल्ह्यात 32 कोरोना रुग्णांची नोंद. पिंपरीमध्ये 16 तर पुण्यात 14 रुग्णांची नोंद. साताऱ्याच्या कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एकावर गोळीबाराचा प्रयत्न. संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. गोळीबाराचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यानिमित्त अयोध्येतील प्रमुख रस्ता सूर्यस्तंभांनी सजवला जाणार. प्रत्येक खांबावर एक सजावटीचं वर्तुळ असणार. हे वर्तुळ रात्रीच्या वेळी प्रज्वलित झाल्यानंतर सूर्याप्रमाणे लखलखणार. अयोध्येमध्ये दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी. 84 किलोमीटरच्या परिघातील दारूची दुकानं हटवली जाणार. उत्तर प्रदेशच्या उत्पादनात शुल्क मंत्र्यांची माहिती. मध्य प्रदेशमध्ये खासगी बसला भीषण आग. आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू. डंपरला धडकल्यानंतर बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती.